बरं का मुलांनो, आता तुम्ही जी गोष्ट ऐकणार आहात ना तेनालीरामची, त्या गोष्टीचं नाव आहे खोटी साक्ष. एकदा काय झालं, सम्राट कृष्णदेव रायांच्या दरबारामध्ये रामदेव नावाचा एक व्यक्ती फिर्याद घेऊन आला. तो म्हणाला, महाराज महाराज, माझ्या मालकानं माझा एक हिरा गडप केला आहे. तो मला मिळवून द्या, तो मला मिळवून द्या महाराज. कृष्णदेव रायांनी त्याला पूर्ण गोष्ट सांगण्यास सांगितलं. तेव्हा रामदेव म्हणाला, महाराज, परवा मी आणि माझे मालक फिरायला गेलो होतो. ऊन खूप होतं, म्हणून मालकाने मला छत्री उघडून चालण्यास सांगितलं. मी आपला त्यांच्या डोक्यावर छत्री धरून चालत होतो. ते पुढे पुढे, मी मागे मागे. आम्ही जसे शिवमंदिराच्या रस्त्यावर आलो तेवढ्यात धुळीने भरलेली गरम हवा आली आणि छत्री देखील उडून जायला लागली. म्हणून मी ती छत्री पकडायला म्हणून गेलो, तो नेमका शिवमंदिराच्या मागे असलेल्या एका ठिकाणी गेलो आणि तिकडे जाऊन बघतो तर काय, एका लाल रंगाच्या पोटलीवर माझं लक्ष गेलं. ती लाल रंगाची पोटली मी उघडून पाहिली तर त्याच्यात 2 हिरे होते महाराज. मग पुढे काय झालं? काही नाही. मी मालकांना सांगितलं की ही संपत्ती राजाची आहे. आपण कृष्णदेव रायांच्या खजिन्यात जाऊन हे 2ही हिरे देऊन टाकूया. बरोबर आहे तुझं म्हणणं, हाच नियम आहे विजयनगरचा. पण मग त्याने दिले की नाही? नाही महाराज, माझे मालक म्हणाले, हे बघ, ही गोष्ट कोणालाच माहिती नाहीये. जर तू गप्प बसलास तर त्या 2 हिऱ्यातला एक हिरा मी घेईन आणि एक हिरा तुला देईन. त्यामुळे अजिबात कुठे बोलू नकोस. चल, चुपचाप आपण घरी जाऊ. असं म्हणून आम्ही दोघेही घरी आलो. त्यावर महाराज म्हणाले, बरं, हे तुम्ही योग्य केलं नाहीत. ठीक आहे, पुढे काय झालं? काही नाही महाराज. जसे घरी आलो तसे मालक म्हणले, कुठले हिरे आणि कसलं काय, चल हट. असं म्हणून मला त्यांनी दूर लोटून दिलं आणि म्हणाले, काही हिरे नाही, काही नाही. तू कसं सांगणार लोकांना की खरंच हिरे मिळाले म्हणून? अच्छा, असं झालं का? बरं, मी बघतो काय करायचं. असं म्हणून महाराजांनी त्यांच्या सेवकांपैकी एकाला बोलवलं. म्हणाले, काय रे, कोण आहे रे तिकडे? जा, या रामदेवच्या मालकाला पकडून आणा. सैनिक लगबगीने गेले आणि त्या मालकाला घेऊन आले. सम्राट कृष्णदेव रायांनी त्याला विचारलं, काय रे, तुला 2 हिरे मिळाले असं म्हणतोयस तू, आणि तुझा नोकर रामदेव म्हणतो की ते हिरे तू कोषागारात जमा करायचे सोडून आपल्याकडेच ठेवलेस. खरंय का ते? त्यावर तो मालक म्हणाला, नाही महाराज, नाही, असं अजिबात नाहीये. खरं सांगायचं तर ते 2 हिरे मिळाल्याबरोबर मी ते या रामदेवाला दिले आणि त्याला सांगितलं की जा, आत्ताच्या आत्ता महाराजांच्या कोषागारात जाऊन हे 2 हिरे तिथे जमा करून ये. आणि त्यांनी ते हिरे घेतले आणि अहो दिलेच नाहीत कोषागारात. हाच खरं तर खोटं बोलतोय. मीच ह्याला कोषागारात हिरे जमा करायला म्हणून दिले आणि आता हा उलट माझ्या विरुद्धच कुभांड करतोय. हा दोषी आहे महाराज, हाच तुम्ही ऐकू नका. झालं. आता दोघांपैकी खरं कोण बोलतय हे महाराजांना कळेच ना. त्यांनी सगळ्या मंडळींना विचारलं, तेव्हा सगळ्यांचं मत असं पडलं की नाही, तो मालक बरोबर आणि तो रामदेवच खोटं बोलतोय. हे झाल्यानंतर मात्र महाराजांनी तेनालीरामकडे बघितलं. तेनालीरामानी त्या रामदेवाकडे एकदा बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की त्याचा चेहरा अतिशय निरागस आहे. म्हणजे त्यांनी खरं तर काहीच केलं नसणार, पण हे पडताळून कसं पाहायचं, म्हणून त्यांनी एक युक्ती केली. तेनालीरामनी त्या मालकाला विचारलं, मालक, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही त्याला 2 हिरे दिले म्हणून, पण कोणी साक्ष आहे का की जेव्हा तुम्ही ते 2 हिरे रामदेवाला दिलेत तेव्हा कोणी साक्ष होती का? तेव्हा मालक म्हणाले, महाराज, साक्ष तर होतीच ना. माझे 3 मित्र होते ना, ते होते तिकडे. त्यांनी बघितलं मी त्याला 2 हिरे दिले ते. तुम्ही विचारा त्याला पाहिजे तर. तेनालीरामांनी त्या 3ही साक्षीदारांना बोलावून घेतलं. मालकानी त्या 3ही साक्षीदारांना अगोदरच पढवून ठेवलं होतं. त्यामुळे जेव्हा तेनालीरामनी त्यांना विचारलं त्यावेळी ते 3ही अगदी एका सुरात, हो महाराज, आम्ही मालकांना रामदेवाला हिरे देताना बघितलं, असं 3ही एका स्वरात म्हणाले. बस, साक्षीदारही म्हणतायत, मालक म्हणतायत. असं झाल्यानंतर आता तर काही शंकाच नव्हती
आणि सगळ्यांना वाटलं झालं आता रामदेवाला होणार शिक्षा. पण तेनालीरामला काही ते पटलं नाही. तेनालीरामला काहीतरी खटकलं आणि त्याने अजून पुढे जाऊन थोडीशी चौकशी करायचं ठरवलं. म्हणून तेनालीराम महाराजांना म्हणाला, महाराज, मला असं वाटतं की तिघांची साक्ष मी घेतली पाहिजे आणि ती सुद्धा पडद्याच्या आडून घेतली पाहिजे आणि तुम्ही माझ्या बरोबर ही साक्ष घेत असताना असलं पाहिजे. त्यावर सम्राट कृष्णदेवराय म्हणाले, तेनालीराम, हे बघ, हे असं काहीतरी खुलचाटासारखं न्याय देताना कोणी करत नाही, पण तू नेहमी योग्य वागतोस म्हणून मी तुझी साथ देतोय. बरं, चल चल पडद्याच्या मागे. असं म्हणून रामदेवराय आणि तेनालीराम दोघेही पडद्याच्या मागे गेले आणि त्यांनी एकेका साक्षीदाराला बोलवायला सुरुवात केली. पहिला साक्षीदार आला. त्याला तेनालीरामनं विचारलं, हा, बोला. तुम्ही म्हणालात की मालकाने रामदेवाला हिरे दिले म्हणून. तुम्ही जरा त्या हिरे मला काढून दाखवू शकाल का कागदावर? म्हणजे ते हिरे कसे होते, त्याला पैलू किती होते हे जरा मला लक्षात येईल. तुम्ही प्रत्यक्ष पाहिलत ना? त्यावर तो साक्षीदार थोडा चपापला, कारण ह्याच्याबद्दल काय सांगायचं हे त्या मालकाने सांगितलेलंच नव्हतं. तेव्हा तो म्हणाला, महाराज, खरं सांगायचं तर त्या लाल पोटलीमध्ये एक दुसरं एक असा कागद वगैरे होता, त्याच्यामध्ये काहीतरी ते हिरे होते. त्यामुळे ते कसे होते हिरे हे मी बघितलं नाहीये महाराज. बरं, असू दे. जा, तू बाहेर उभा राहा, दुसऱ्याला पाठव. असं करून एका साक्षीदाराला बाहेर पाठवलं आणि दुसऱ्या साक्षीदाराला परत बोलवलं. पुन्हा तेनालीराम म्हणाला, बरं, तुम्ही म्हणालात मालकानी तुमच्या समोर रामदेवाला हिरे दिलेत, तर ते हिरे कसे होते जरा काढून दाखवाल का कागदावर? हा दुसरा साक्षीदारही चपापला. तो पण म्हणाला, महाराज, मला कसं कळणार? मी काय केलं, त्या लाल पोतळीमध्ये ना मला वाटतं एक 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 पान होतं आणि त्या पानामध्ये ते हिरे होते. त्यामुळे मी कसं, मी बघितले नाही रे, मी नाही काढू शकणार. पहिल्याने सांगितलं कागदात होते, दुसऱ्याने सांगितलं पानात होते. म्हणजे खरी काय गोष्ट आहे हे महाराजांच्या पण लक्षात यायला लागलं. पुन्हा त्या दुसऱ्या साक्षीदाराला बाहेर पाठवलं आणि तिसऱ्याला आत बोलवलं आणि त्यालाही तेनालीरामनी तोच प्रश्न विचारला, काय रे, सांग, तू जसे हिरे होते तसे कागदावर काढून दाखवू शकशील का? त्यावर तिसरा साक्षीदार सुद्धा एकदम लोळपटला आणि म्हणाला, महाराज, मी नाही काढू शकणार. कारण ते जे हिरे होते ना, त्या लाल पिशवीमध्ये ना काही मी त्या लाल पिशवीमध्ये अजून एक काहीतरी एक हिरवं कापड होतं. त्या हिरव्या कापडात ते हिरे होते. मग कसे बघणार? झालं. म्हणजे तिघांनीही साक्ष वेगवेगळी दिलेली होती हे आता महाराजांना पटलं होतं. तेनालीराम आणि महाराज त्या पडद्याच्या बाहेर आले आणि त्या मालकाला दरडावून राजा कृष्णदेवराय म्हणाले, ओहो, तू इथे खोटं बोलतयस हे या 3 साक्षीदारांच्या जबानीवरनं सरळ सरळ लक्षात येतंय. आता तू खरं बोल, नाहीतर तुझ्या घरी सैनिक पाठवून तुझ्या संपूर्ण घराची झडती घेतली जाईल. आणि जर तू तिकडे दोषी सापडलात आणि जर तुझ्या घरात हिरे निघाले तर तुझ्या घरावरून नांगर फिरवला जाईल आणि तुझं घर उद्ध्वस्त केलं जाईल. खरं बोल. हे ऐकलं मात्र आणि तो मालक घाबरला. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की ते हिरे मी दिलेच नव्हते आणि ते मी कोषागारामध्ये जमा करायला हवे होते, पण ते मी माझ्या घरातच ठेवले. लगेचच राजांनी सैनिकांना पाठवून ते हिरे मागवले आणि कोषागारात जमा केले. अशा रीतीने तेनालीरामनी पुन्हा एकदा खरं कोण आणि खोटं कोण हे आपल्या युक्तीने शोधून काढलं होतं. कशी आहे तेनालीरामची बुद्धिमत्ता! गोष्टीचं नाव सिंह आणि त्याचा मित्र उंदीर मामा. एक होतं जंगल. त्या जंगलात एक सिंह होता आणि एक छोटस उंदीर पण होता. त्यांची होती मैत्री. एकदा काय झालं, सिंह झोपलेला होता. उंदीर मामा आला आणि त्याच्या अंगावर टुणूक 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 असा पळत राहिला. सिंह उठला, रागावला, म्हणाला, कोण माझ्या अंगावर टुणूक 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 धावतंय? मग
त्याने उंदराला बघितलं आणि पंजा उगारला. ऐ, तू मला त्रास देतोस, मी तुला मारणार. उंदीर म्हणाला, अरे असं करू नको रे, मी सहज तुझा मित्र म्हणून तुझ्या अंगावर खेळत होतो, मला काय माहिती तू चिडशील, तू चिडू नको, असं कर, मला सोड, आता मारू नको, मी पण तुला कधीतरी मदत करीन. सिंह म्हणाला, ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, एक डाव माफ करतो, जाओ, निघून जा. मग तो उंदीर मामा गेला. एक दिवशी काय झालं, ते शिकारी आले होते, त्यांनी शिकाऱ्यांनी त्या सिंहावर जाळं टाकलं आणि सिंह त्या जाळ्यात अडकला, त्याला बाहेर येता येईना, तो इकडे तिकडे बघत राहिला. तेवढ्यात त्याला दिसला तो छोटासा उंदीर. त्या उंदराने विचारलं, सिंहा 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 सिंहा, अरे मित्रा, तुला झालं काय? मी तुझ्या अंगावर उड्या मारतो म्हणून तू मच्छरदाणीत झोपलायस का? तो म्हणाला, नाही नाही, मच्छरदाणीत नाही झोपलो मी, पण हे जे शिकारी होते त्यांनी अंगावर माझ्या जाळं टाकलं आणि मला पकडला. त्याच्यात काय आहे, मी तुला सोडवतो. तर सिंह हसायला, अरे एवढं मोठं जाळं ही का मच्छरदाणी आहे का, तू मला कसं सोडवणार? तर उंदीर म्हणाला, मी करतो एक युक्ती. उंदराने काय केलं, त्या जाळ्याच्या ज्या दोऱ्या होत्या त्या हळूहळू हळूहळू सर्व दातांनी कुरतडल्या आणि जाळं तोडलं आणि सिंहाला सांगितलं, उठ, बाहेर ये, म्हणजे तू बाहेर पडशील आणि पळून जाऊ शकशील, लवकर उठ, लवकर उठ, बाहेर ये. तेव्हा सिंह बाहेर आला आणि त्यांनी उंदराला शाबासकी दिली आणि म्हणाला, मित्रा, वा 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 वा, तू मला खरंच म्हणालास तशी छान मदत केलीस. सांगायचं असं की एखादा छोटासा आपला मित्र असला तरी तो आपल्याला खूप मदत करू शकतो. त्यामुळे नेहमी मैत्रिणी एकमेकांशी वागावं. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव मगर आणि माकड. एका जंगलात एक मोठं तळं होतं. त्या तळ्यात एक होता मगर आणि तळ्याच्या काठावर एका जांभळीच्या झाडावर एक होतं वानर, काळ्या तोंडाचं. त्याची आणि मगरीची झाली दोस्ती. कारण माकड जांभळं नेहमी तळ्यात टाकायचा आणि तो मगर ती खायचा, आणि त्या बदल्यात मगर काय करायचा, त्या माकडाला आपल्या पाठीवर बसवायचा आणि तळ्यात अशा आपण होडीत बसतो ना तशी त्याला हिंडवून आणायचा. एकदा त्या माकडाने भरपूर जांभळं मगराला दिली. तो मगर ती जांभळं पाण्याच्या खाली घेऊन गेला आणि त्याने ते आपल्या बायकोला दिली. बायको म्हणाली, वा 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 वा, छान छान जांभळं आहेत हो, कुठून आणली? तू म्हणाला, माझा मित्र आहे माकड, त्याने दिली. ती मगरी त्या मगराला म्हणाली, ती जांभळं इतकी छान आहेत तर ती खूप दररोज खाणारा माकड त्याचं आतलं किती मांस छान असेल. तुम्ही असं करा, त्या माकडाला इथे एकदा घेऊन या, फसवून घेऊन या, म्हणजे मी त्याला खाऊन टाकीन. मगर म्हणाला, पण माझ्या मित्राला मी कसं ग फसवू? म्हणाला, फसवून आणा ना. मग तो आला पाण्याच्या वर आणि म्हणाला, माकड दादा, आज मी तुम्हाला खूप लांब तळ्यात नेऊन खूप मोठी फेरी मारून आणतो, येताय ना? तो म्हणाला, हो येतो ना. माकड खाली उतरलं आणि त्या मगरावर बसलं पाठीवर. मगर हळूहळू हळूहळू चालला आणि खूप आत गेला, तळाच्या खूप आत गेला आणि मगर वानराला म्हणाला, मी तुला आणलाय ना ते मुद्दाम आणलाय, माझी बायको तुला खाऊन टाकणार आहे. तो म्हणाला, अरे मलाच का खाणार आहे? तो म्हणाला, नाही, जांभळं इतकी गोड तर तू दररोज इतकी जांभळं खातोस, तुझं मांस किती गोड असेल. आता माकडाला कळलं, अरे बाप रे, या बायकोच्या हट्टापायी आपली मैत्री असून सुद्धा हा मगर आपल्याला त्याने दुष्टपणाने इथे घेऊन आलेला आहे,
फसवून आपल्याला घेऊन आलेला आहे. त्याला सुचली एक युक्ती. तो म्हणाला, मगरा मगरा, तू मला आणलंस खरं, अरे मला खायला काही हरकत नाही, पण माझं गोड मांस इथे आहेच कुठे? ते तर मी झाडावर ठेवून आलोय. का रे बा, झाडावर का ठेवलं? तो म्हणाला, पाण्यात खराब होईल वगैरे म्हणून मी झाडावर ठेवून आले. तर तू असं कर, मला तिथे ने, मी झाडावरनं मांस घेतो माझं आणि पुन्हा येतो. मगराला खरंच वाटलं. त्याने हळूहळू त्या माकडाला त्या झाडापाशी आणलं, तळ्याच्या काठावर. माकडाने टुनकन उडी मारली आणि तो जाऊन बसला. अरे तुला गोड मांस हवाय काय? अरे मित्राला फसवतोस काय? तुला गोड मांस पण नाही आणि जांभळं पण नाही. जा तुझ्या बायकोला जाऊन सांग, आता जांभळंही नाही, मांसही नाही आणि मैत्री नाही. कळलं का मुलांनो? कुठल्याही कारणाने आपल्या मित्राला फसवणं बरोबर नाही. आपल्या मित्राला कधीही फसवू नये. आमची गोष्ट संपून जाय. आता आपण गोष्ट ऐकणार आहोत ती एका मूर्ख बोकडाची आणि चतुर कोल्ह्याची. एकदा काय झालं, एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सगळीकडे हिरवी हिरवी गार झाडं होती. सगळीकडे वेली होत्या आणि या झाडांच्या खाली एक मोठी आणि खोल विहीर होती. एक कोल्हा तिकडनं रमत गमत इकडे बघत तिकडे बघत असा चालला होता. आता सरळ रस्त्याने जायचं की नाही समोर बघून, पण नाही. असा रमत गमत जात होता तेव्हा त्या वाटेच्या बाजूला ही जी विहीर होती की नाही, ही विहीर त्याला दिसलीच नाही आणि हा जाऊन त्या विहिरीत पडला. कोल्हा विहिरीत पडला. आता त्याला वर तर काही येता येईना. त्याने खूप प्रयत्न केले, त्या दगडांवर पाय दिले, पण आपले त्याचे पाय परत परत सरकून सरकून खाली येत होते आणि हा आपला दुबुक दुबुक विहिरीत पडतच होता. मग त्याने काय केलं, त्या वाटेने जाणाऱ्या हत्तीला हाक मारली. ओ हत्ती दादा, ओ हत्ती दादा, मी विहिरीत पडलोय, मी कोल्हा, मला जरा वर काढा ना. हत्ती विहिरीजवळ आला आणि तो म्हणाला, मी कसा रे विहिरी बाहेर काढणार तुला? असं काय म्हणता, तुमच्या जवळ ती लांब सोंड आहे ना, ती विहिरीत सोडा, मी त्याला पकडतो आणि वर बाहेर येतो. हत्ती दादा म्हणाला, छे रे बाबा, माझी सोंड काय एवढी लांब आहे का? माझी सोंड आहे लहान आखोड, ती काही तुला धरता येणार नाही आणि तू काही बाहेर येऊ शकणार नाहीस. आपले हत्ती दादा डुलत 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 त्या रस्त्याने पुढे निघून गेले. कोलोबा निराश झाला. आता काय करावं? जरा वेळाने तिकडनं या झाडावरून त्या झाडावर असं उड्या मारत 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 एक माकड आलं. परत कोल्ह्याला छान वाटलं. कोल्ह्याला वाटलं, हा आता हा माकड आपल्याला बाहेर काढेल. त्याने मोठ्या मोठ्याने त्या माकडाकडे झाडावर पाहून हाका मारायला सुरुवात केली. ओ माकड दादा, ओ माकड दादा, अहो मी विहिरीत पडलोय, मला जरा वर काढा ना. माकड जवळ आलं आणि त्याने विचारलं, अरे पण मी बाहेर कसा काढणार तुला? असं काय, तुमच्याजवळ ही मोठी शेपटी आहे, तुम्ही ती त्या विहिरीच्या कठड्यावर बसा आणि ती आतमध्ये सोडा, मी त्या शेपटीला धरीन आणि बाहेर येईन. वानर म्हणाला, नाही रे बाबा, माझी शेपटी कशी आहे, एवढीशी पातळ पातळ आहे. तू जर त्या शेपटीला धरलंस तर तीच तुटून खाली येईल. नको रे बाबा, मला काही तुला बाहेर काढता येणार नाही. आणि माकड आपलं होप 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 करीत उड्या मारत झाडावरून निघून गेलो. आता मात्र कोल्होबा निराश झाले. त्याला कळेना वर कसं यायचं ते. आणि तेवढ्यात
त्या रस्त्याने एक बोकड जायला लागला आणि बोकडाने सहज त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. पाहतो तर काय, एक कोल्हा आतमध्ये. बोकडाने विचारलं, कोलोबा कोलोबा, या विहिरीत तुम्ही आत काय करताय? कोलोबा म्हणाले, अरे बोकडा, इथे हे पाणी आहे ना, हे इतकं गोड आहे, साखरेपेक्षा गोड आहे, मधुर आहे, गारगार आहे, कितीही प्यायलं ना तरी तृप्तीच होत नाहीये, म्हणून मी आतमध्ये पाणी पीत बसलोय. बोकड म्हणाला, असं? अरे खरं नाही वाटत? मग तू येऊन बघ. बिचाऱ्या बोकडाला ते खरंच वाटलं आणि त्या बोकडाने पटकन उडी मारली विहिरीमध्ये. बोकडाने जशी उडी मारली आणि विहिरीमध्ये तो उभा राहिला, तसं कोल्ह्याने काय केलं माहितीये? कोल्हा त्या बोकडाच्या पाठीवर चढला, मग त्याच्या शिंगांवर पाय दिले आणि भराभर 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 विहिरीच्या बाहेर आला उडी मारून. आणि तिकडनं त्याने काय केलं माहितीये? त्याने बोकडाला टाटा केलं, म्हणाला, टाटा, आता तुम्ही छानपैकी ते गारगार मधुर पाणी मनसोक्त प्या, हा मी चाललो. आणि असं म्हणून तो कोल्होबा तिकडनं गेला. मुलांनो, जर विचार न करता आणि समोरचं माणूस काय म्हणतंय, कसं म्हणताय, कसं बोलताय, हे जर आपण विचार न करता त्याने सांगितल्याप्रमाणे वागलो तर कशी फजिती होते हे आपल्याला या गोष्टीवरनं कळतं, आहे की नाही? आमची गोष्ट संपून जात. गोष्टीचं नाव आहे कूट सोट्या कूट. गावामध्ये वामनराव नावाचे भटजी राहत होते. ठिकठिकाणी जावं, कुठं सत्यनारायणाची पूजा, कुठं वास्तुशांत, कुठं लग्न लावावं, कुणाची मुंज लावावी आणि जे मिळेल ते घेऊन सुखात आनंदात राहावं. काय झालं? काळ बदलला. गावामध्ये अनेक भिक्षुक तयार झाले आणि आता वामनरावनं कुणी बोलवेना. वामनरावांच्यावर गरिबीची पाळी आली. ज्या वेळेला पैसे मिळत होते, धनधान्य मिळत होतं, त्यावेळेला बायका मुलांना ते आवडत होतं. पण आता घरामध्ये काही आणत नाही म्हणल्यानंतर घरात भांडणं सुरू झाली. आणि एक दिवस वामनरावांच्या बायकोनी त्यांना सरळ हाकलून दिलं, काहीतरी मिळवून आणा आणि मगच परत या. वामनराव बिचारे निराश होऊन निघाले. वाटेमध्ये एका झाडाखाली रडत बसले. वरतून शंकर पार्वतींनी पाहिलं. पार्वतीला दया आली. तेव्हा तिचं काय दुःख आहे, आपण समजून तरी घेऊ. शंभू महादेव खाली आले. विचारलं, ब्राह्मणा, अरे कसलं दुःख आहे तुला? काय सांगू महादेवा, कोणी मला बोलवत नाही, गावामध्ये मुंज नाही, वास्तुशांती नाही, आमचं कुटुंब चालायचं कसं? ठीक आहे, हरकत नाही, तुला हे मडकं देतो, ते घेऊन घरी जा. ते मडकं घेऊन काय करू? घरी जाऊन तर बघ, फक्त मडकं हलवायचं. म्हणजे काय होईल? आत्ता सांगत नाही, घरी घेऊन जा, म्हणजे मग तुला कळेल. वामनराव घरी आले. बायकोने विचारलं, काय आणलं का? हे काय? पैसे बिसे काय आणले? नुसतं मडकं आणलं काय? नाही, खरंच त्या मडक्यामध्ये काहीतरी जादू आहे. ठीक आहे,
वामनरावांनी नेलं. मडक्या मडक्या येल, मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. त्याबरोबर त्याच्यातून सुंदर सुंदर पक्वान्न पडायला लागली. कुणाला श्रीखंड मिळालं, कुणाला बासुंदी मिळाली, कुणाला बुंदीचे लाडू मिळाले. सगळेजण खुश झाले. भटजी बुवा निघाले. वाटेमध्ये कुठंतरी मुक्काम करावा म्हणून दुसऱ्या एका भटजीच्या घरी थांबले. भटजी म्हणाले की हा वामन भटजी, याला काय एवढं मिळालं त्यामुळे तो खुश झाला एवढा. रात्री झोपलेले असताना त्याने ते मडकं हलवलं, 3 वेळेला हलवलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. त्याबरोबर त्यातून निरनिराळी पक्वान्न बाहेर पडली. या मडक्यामुळे या वामन भटजीचं कल्याण झालं. काय, त्यांनी सरळ ते मडकं घेतलं, लपून ठेवलं आणि त्या जागी दुसरं मडकं ठेवलं. वामनराव शंकराकडे आले. शंकराला सांगितलं की शंकर देवा, अरे तू मला मडकं दिलंस, पण मी दुसऱ्या दिवशी घरी घेऊन गेलो. त्या मडक्या मडक्या प्रसन्न हो म्हणलं तरी त्यातून काही बाहेर पडेना. शंकर देवाने सांगितलं, हरकत नाही, आज तुला आणखीन एक मडकं देतो. वामनराव मडकं घेऊन घरी आले. त्यांची बायको वाटच पाहत होती. काय, पुन्हा मडकंच आणलं का? अगं बघ, याच्यातून काय मिळेल तुला. सगळ्यांनी प्रार्थना केली, मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. आणि त्यातून भरा 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 सुंदर वस्त्र बाहेर पडायला लागले. त्या बाईला पैठणी मिळाली, मुलांना छानपैकी पोशाख मिळाले. वामन भटजींच्या अंगावर सुद्धा सुंदर पोशाख दिसायला. वामन भटजी खुश झाले. ते रस्त्यातून निघाले. पुन्हा कालच्या त्या ब्राह्मणाकडे उतरले. ब्राह्मण म्हणाला, अरे कालच्या मडक्यातून पक्वान्न मिळाले, आता या मडक्यात काय दडलंय, जादू तर पाहू. म्हणून त्यांनी वामनराव झोपलेले असताना हळूच ते मडकं हलवलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. आणि त्यातून सुंदरसे पोशाख बाहेर पडले. भटजीबा खुश झाले. त्यांनी लगेच ते मडकं बाजूला केलं, दुसरं मडकं तिथं ठेवलं. भटजीबा गेले. वामनराव घरी गेले. मडकं हलवलं, काही नाही. मडक्या मडक्या प्रसन्न हो, त्यातून काही मिळालं. जा, पुन्हा जा, शंकराकडनं काहीतरी मागून आणा. गेले शंकराकडे. शंकराने विचारलं की आता भटजीबा तुम्हाला काय हवंय वामनराव? वामनराव म्हणले, काय सांगू, पहिल्या 2 मडक्यांची अशी गत झाली, आता पुन्हा मला 3रं मडकं द्या. ठीक आहे, 3रं मडकं देतो असं म्हणून शंकर देवानी वामनरावांनी 3रं मडकं दिलं. ते भटजीबा वाटत बघत होते. या 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 वामनराव, या या वामनराव, काय सुंदर तुम्ही मडकी आणलीत हो. बसा, आमच्याकडे जेवून जा. जेवण झालं. वामनराव झोपले. तितक्यामध्ये भटजींना जाग आली. ते पटकन उठले. म्हणले, पहिल्या मडक्यातून पक्वान्न निघाली, दुसऱ्या मडक्यातून कपडे निघाले चांगले, आता या मडक्यात असंच काहीतरी असेल. त्याने ते मडकं घेतलं, हलवलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो असं म्हणतात. त्या मडक्यातून हातामधले सोटे घेतलेले 10-12 राक्षस बाहेर पडले आणि जोर जोरात ओरडत आले, उठ छोट्या कूट, उठ छोट्या कूट. आणि त्याने बदा 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 भटजीबांना मारायला सुरुवात केली. भटजीबा म्हणले, नको 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 नको.
वामनराव जागे झाले. काय झालं भटजी बुवा, काय झालं भटजी बुवा? आधी ते मडकं तुझं परत घेऊन टाक. काय झालं काय ते बघा ना, ते राक्षस मला सारखं मारतायत, तोंडाने म्हणतायत उठ सोट्या कूट, उठ सोट्या कूट. वामनराव म्हणले मग मग माझी पहिली 2 मडकी काय झाली? देतो देतो, तुमची पहिली 2 मडकी सुद्धा देतो, पण आधी या राक्षसांना आवरा. वामनराव म्हणले थांबा थांबा. त्याबरोबर हे राक्षस पदडायचं थांबले. भटजीबाईंनी निमूटपणे वामनरावनं पहिली 2 मडकी आणून दिली. ती मडकी घेऊन घरी आले. बायको म्हणाली पुन्हा मडकीत आणलीत का? अगं बघ बघ या मडक्याचा प्रताप बघ. पहिलं मडकं घेतलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. आणि काय आश्चर्य, भराभर त्यातून पक्वान्न बाहेर पडायला लागले. दुसरं मडकं घेतलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. सुंदर सुंदर पोशाख बाहेर आले. वामनरावांची बायको खुश झाली. म्हणाली बस आता आपल्याला अतिलोभ नको. देवाने दिलं एवढं पुरेसं आहे. ही 2 मडकी घेऊन वामनराव सुखी झाले. गोष्टीचं नाव उंदराची टोपी. एक होता गाव. त्या गावात एक उंदीर होता. त्या छोट्याशा उंदराला मिळाली एक लाल लाल चिंधी. ती चिंधी त्याने घेतली आणि अरे बापरे आता ह्याचं काय करायचं? तो उंदीर म्हणाला ह्याची आपण टोपी करूया, आपल्याला छान दिसेल. तो शिंप्याकडे गेला आणि मला शिंपी दादा मला ह्याची टोपी शिवून द्या ना. शिंपी म्हणाले मला आता वेळ नाही, बिलकुल तू येऊ नकोस, मी तुला टोपी शिवून देणार नाही. तो म्हणाले शिंपी दादा मला राजाकडे जायचंय, तुम्ही मला टोपी शिवून द्या ना. तुम्ही छान टोपी शिवलीत म्हणून मी सांगेन आमच्या शिंप्याने टोपी शिवली आणि राजा तुम्हाला बक्षीस देईल. तो म्हणा बरं दे इकडे. आणि त्या शिंप्यानी त्या उंदराला टोपी शिवून दिली. टोपी त्याने घातली आणि रुबाबसाहेब टिंग टुंग 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 अशा उड्या मारत राजाच्या दरबारात गेला. आणि अशाच उड्या मारत मारत इकडून तिकडे बसून राजाकडे बघत इतरांकडे बघत राहिला. तर राजा म्हणाले ए कोण अरे तिकडे तो आपल्या दरबाराच्या मध्ये येतोय, त्याला पकडा. आणि त्याला राजासमोर आणला. उंदीर म्हणाला राजाला राजा तुम्ही मला का पकडलं? तो म्हणा तू माझ्या इकडे दरबारात इकडून तिकडे नाचून आमच्या कामात खोळंबा आणलास म्हणून आम्ही तुला पकडतोय. तो म्हणा छे 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 तसं नाही, तुमच्या मुकुटापेक्षा माझी टोपी छान आहे म्हणून तुम्ही मला पकडून आणलं. राजा म्हणाला अरे काय बोलतोस? राजाच्या मुकुटापेक्षा का उंदराची टोपी चांगली असते? मी आत्ता तुझी टोपी उडवून देतो बघ. त्याने राजाने त्या शिपायाला सांगितलं आणि टोपी काढून घेतली अशी. तो उंदीर होता हुशार. तो म्हणाला राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली. अरे बापरे, राजा म्हणाला अरे हा तर आपल्याला भिकारी म्हणतोय, आता काय करावं? देऊन टाका रे त्याला त्याची टोपी. तर त्याने उंदराला टोपी परत दिली आणि ती उंदराने टोपी घातली. तुंटून उड्या मारत बाहेर जाताना म्हणाला राजा भ्यायला माझी टोपी दिली, राजा भ्यायला माझी टोपी दिली. बरं का मुलांनो, उंदराने युक्ती केली म्हणून राजाच्या तावडीतून सुटका पण करून घेतली आणि स्वतःची टोपी पण मिळवली. असंच नेहमी युक्तीने वागायचं हं मुलांनो. आमची गोष्ट संपून जाय.
एक होतं गाव. त्या गावात एक शिंपी होता. तो कपडे शिवायचा. त्या गावातून एकदा काय झालं, एक हत्ती जात होता नदीवर पाणी प्यायला. तर जाता जाता इकडे तिकडे बघत होता. कोणी त्याला फळ दिलं, कोणी पाणी दिलं, कोणी काही दिलं. पण तो शिंपी होता खोडकर. त्याने काय केलं, त्या हत्तीने त्याच्या समोर तोंड केल्याबरोबर त्याने आपली सुई घेतली आणि हत्तीला टोचली. अरे बापरे, हत्ती म्हणाला बापरे. तो पाणी प्यायला नदीवर गेला आणि त्याने काय केलं, सगळ्या सोंडेत पाणी भरून घेतलं आणि असा हलत डुलत परत चालत आला. आणि त्या शिंप्याच्या दुकानासमोर जेव्हा आला तेव्हा त्यांनी शिंप्या पुढे अशी सोंड हलवली. शिंप्याला वाटलं तो आपल्याला नमस्कार करतोय. त्याने त्या सोंडेतलं पाणी सगळं त्या शिंप्याच्या अंगावर शिंपडलं आणि त्याने सुई टोचली होती म्हणून त्याने त्याची खोड मोडली. शिंप्याची खोड मोडली. आमची गोष्ट संपून जाय. વાર્તાનું નામ છે લુચ્ચો શિયાળ અને શાણો બગલો. એકવાર એક શિયાળ અને બગલો મિત્ર હતા. તે બંને રોજ સાંજે ફરવા જતા. શિયાળ લુચ્ચો હતો. તેને કેમ પણ કરીને બગલાને નીચો પાડવો હતો. તો તે વિચાર કરતો હતો, હું શું કરું કે હું આ બગલાને નીચો પાડી શકું? એવું તો હું શું કરી શકું છું? પછી ખૂબ વિચાર્યા પછી તેને એક દિવસ બગલાને પોતાના ત્યાં જમવાનું આમંત્રણ આપ્યું. શિયાળે ખીર બનાવી હતી. તે ખીર તેને 2 મોટી પ્લેટમાં કાઢી અને કહ્યું, ચાલો આપણે ભોજન શરૂ કરીએ. પછી તેને પોતાની પ્લેટની ખીર પીવાની શરૂ કર્યું. ખીર બહુ જ સ્વાદિષ્ટ છે નહીં? શિયાળે બગલાને પૂછ્યું. બગલાને ખીરની મીઠી સુગંધ આવતી હતી. તેના મોઢામાં પાણી આવ્યું, પણ તે ખીરનું એક ટીપું પણ ના પી શક્યું. પ્લેટ છીછરી હતી અને તેની ચાંચ લાંબી હતી. છીછરી પ્લેટમાં તેની ચાંચ ડૂબે તો તે પીએ ને. તેને ખબર પડી ગઈ કે આ લુચ્ચા શિયાળે તેને મૂરખ બનાવ્યો છે. તે લાચાર થઈને ખીરને જોતો રહ્યો. બગલાને શિયાળના આ વ્યવહારથી બહુ ખરાબ લાગ્યું. તેણે વિચાર્યું, શિયાળ તો મારો મિત્ર હતો, પણ મારે શિયાળને તો સબક શીખવાડવો જ છે. તો વિચાર કરતો હતો કે હું એવું તો શું કરી શકું કે હવે આ શિયાળને પાડી શકું. તેને પણ એ જ યુક્તિ વાપરી જો શિયાળે વાપરી હતી. થોડા દિવસો પછી બગલાએ શિયાળને જમવાનું આમંત્રણ આપ્યું. બગલાએ પણ ખૂબ જ કાળજીથી ખીર બનાવી હતી. તે ખીર તેને સાંકડા મોઢાવાળી 2 સુરાઈઓમાં કાઢી. પછી હસતા હસતા તેને શિયાળને કહ્યું, ચાલો આપણે ભોજન શરૂ કરીએ. બગલો તો પોતાની લાંબી ચોચ સુરાઈમાં નાખીને આરામથી ખીર પીવા લાગ્યો. તેણે પોતાના મહેમાનને કહ્યું, આટલી સ્વાદિષ્ટ ખીર તો મેં ક્યાંય ખાધી નથી. આ ખીર મેં ખાસ તારા જ માટે બનાવી છે. શરમાઈશ નહીં હા. જેટલી જોઈએ એટલી માંગી લેજે. પણ સુરાઈનું મોં બહુ જ સાંકડું હતું. શિયાળનું મોં અંદર જઈ શકે
તેમ ન હતું. શિયાળ ખીરનું એક ટીપું પણ ના પી શક્યું. તેને અફસોસ થયો. તે સમજી ગયું કે પહેલા પોતે બગલાને મૂરખ બનાવ્યો હતો. હવે બગલો તેનો બદલો વાળી રહ્યો છે. આ વાર્તાથી આપણને એ સમજમાં આવે છે કે જેવું કરો તેવું જ ભરો. તો આમ આપણી વાર્તા પૂરી થઈ. વાર્તાનું નામ છે વાંદરાઓની ગમ્મત. એક ફેરિયો ગામે ગામે ફરતો અને જાત જાતની ટોપીઓ વેચતો. એના પાસે લાલ ટોપી, કાળી ટોપી, સફેદ ટોપી અને બીજી ઘણી રંગબેરંગીઓ ટોપીઓ હતી. એક વખત તે ટોપીઓ વેચવા એક ગામથી બીજા ગામે જતો હતો. રસ્તામાં જંગલ આવ્યું. તે ખૂબ થાકી ગયો હતો. એક ઘટાદાર ઝાડ પાસે તેને ટોપીઓથી ભરેલી પેટી મૂકી અને આરામ કરવા લાગ્યો. થાકને કારણે થોડી જ વારમાં તેને ઊંઘ આવી ગઈ. થોડા વખત પછી તે જાગ્યો. જુએ છે તો ટોપીઓની પેટી ખુલ્લી. તેમાંની બધી ટોપી ગાયબ. તેને ચિંતા થઈ. એટલામાં તેને વાંદરાઓની કિયારીઓ સંભળાઈ. તેને ઉપર જોયું. ઝાડ પર એક વાંદરાઓનું ટોળું બેઠું હતું. દરેક વાંદરાના માથે એક એક ટોપી પહેરેલી હતી. એકે લાલ ને બીજી એ પીળી ને ત્રીજાએ કાળી તો એકે ધોળી. ફેરિયો ખૂબ ગુસ્સે ભરાયો. તેને પથ્થર ઉઠાવી અને વાંદરાઓ તરફ ફેંક્યો. વાંદરાઓ પણ ઓછા નહોતા. તે ડરે એવા તો નહોતા. તેમણે ઝાડ પરથી ફટાફટ ફળ તોડ્યા અને ફેરિયા ઉપર ફેંક્યા. વાંદરાઓનું આવું વર્તન જોઈ ફેરિયાને તેમની પાસેથી ટોપીઓ પાછી મેળવવાનો ઉપાય મળી ગયો. વાંદરાઓને અનુકરણ કરવાની ટેવ હોય છે. તેઓ જેવું જુએ તેવું જ કરે. ફેરિયાએ પોતાના માથાની પહેરેલી ટોપી લઈ અને જમીન પર ફેંકી. વાંદરાઓએ પણ પોતપોતાની માથાની પહેરેલી ટોપી હાથમાં લઈ અને જમીન પર ફેંકી. ફેરિયાએ ફટાફટ બધી ટોપી ભેગી કરી અને પાછી પેટીમાં મૂકી દીધી અને બીજા ગામના રસ્તે નીકળી પડ્યો. આ વાર્તાથી આપણને એમ સમજે છે કે મુશ્કેલીઓમાં સમજદારીથી રસ્તો મળી શકે. તો આમ આપણી વાર્તા પૂરી થઈ. कावळा चिमणीची गोष्ट. एक होता कावळा. कावळा कसा ओरडतो? काव 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 काव. आणि एक होती चिमणी. चिमणी कशी ओरडते? चू 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 चू. चिमणीचं घर होत मेणाचं. कावळ्याचं घर होत शेणाचं. एक दिवशी काय झालं? मोठा पाऊस आला. कसा आला? मोठा पाऊस आला. कावळ्याचं घर गेलं वाहून वाहून. तो चिमणीकडे आला
आणि म्हणाला, चिमणूबाय चिमणूबाय, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, मी माझ्या बाळाला तो घालते, मी माझ्या बाळाला तो घालते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिमणीच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाय चिमणूबाय, तुझ्या गलात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, नको नको रे बाबा, मी माझ्या बाळाला दूध देते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिवच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाय चिमणूबाय, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, कावळे दादा, बाळ आता झोपलं. कावळे दादा, बाळ आता झोपलं, आता तुम्ही येऊ नका. पण कावळ्याने काय ऐकलं नाही. त्याला माहित होतं चिमणूबाईने सुंदर सुंदर खिचडी केली. कावळा आला आणि चुलीच्या बाजूला चिमणीनी खिचडी करून ठेवली होती छोट्याशा छोट्याशा भांड्यात. कावळा चुलीवर बसला, असा वाकून चोचीनी खिचडी खायला लागला. तो चुलीवर त्याची शेपूटच भाजली. हा हा, लगेच तो उडून गेला आणि म्हणाला, चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय, चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय, आमची गोष्ट संपून जाय. ना मुलांनो, मी तुम्हाला एका कावळ्याची आणि एका बगळ्याची गोष्ट सांगणार आहे. कावळा कसा असतो? काळा 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 कुट्ट. आणि बगळा पाहिलाय का रे? बगळा कसा असतो? गोरा गोरा पान, त्याची लांब चोच, असा छान दिसायला असतो. तर एकदा काय होतं की एका तळ्यावर हा बगळा आंघोळीला जातो. तिथे जातो, दगडावर बसतो आणि पाणी अंगावर घेतो चोचीनी, छान खसखसून सगळं अंग घासतो चोचीनी आणि मग पाण्यात डुबकी मारतो आणि स्वच्छ छान होतो आणि बाहेर येतो. तिथेच त्या तळ्याच्या काठावर एक झाड असतं. या झाडावर एक कावळा बसलेला असतो. या कावळ्याच्या मनात रोज एक विचार येत असतो. हा बगळा आंघोळीला तिथे आला की हा किती छान छान आहे, हा पांढरा शुभ्र आहे, मी काळा काळा आहे, मला पांढरं होता येणार नाही, माझी चोच सुद्धा काळी, माझे पाय सुद्धा काळे आणि माझे पंख सुद्धा काळे, शी मी किती वाईट दिसतो नाही. आणि हा बगळा पहा बरं कसा छान पांढरा शुभ्र दिसतो, मला ह्याच्यासारखं व्हायचंय. मग काय होईल बरं, कसं होता येईल पांढरं शुभ्र? तो आणखी एक दृश्य बघत असतो कावळा, की कपडे धुवायला धोबी त्या तळ्यावर येत असतात आणि ते मळलेले कपडे, काळपट कपडे सगळे साबण लावून खसखसून खसखसून धुत असतात. ते पाहून या कावळ्याला सुचते ती युक्ती
तो काय करतो, एक साबणाची वडी घेऊन येतो आणि त्याला असं वाटतं की कपडे जर स्वच्छ निघतात तर माझं शरीर नाही गोरोगोरं पान होणार. तो ती वडी घेतो, तळ्यामध्ये जातो आणि आपल्या सगळ्या अंगाला ते साबण घास 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 घासतो. हे एवढा फेस होतो, धुतो स्वतःला. पण कावळा काळा तो काळाच. त्याला वाटतं नाही आपलं काहीतरी चुकतंय, म्हणून मग तो बाजूचा दगड घेतो आणि त्या दगडाने आपलं अंग घास घास घासतो. एकदा साबण लावतो, एकदा दगड घासतो, एकदा साबण लावतो, एकदा दगड घासतो. पण याचा परिणाम काय होतो माहिती का मुलांनो? कावळा गोरा तर होतच नाही, पण त्याच्या अंगातनं रक्त यायला लागतं, त्याला जखमा व्हायला लागतात आणि खूप दुखायला लागतं. तो बिचारा तिथे रडत बसतो. तेवढ्यात तो बगळा परत अंघोळीला येतो. तो म्हणतो, अरे बाबा कावळ्या, काय झालं तुला? म्हणाला, अरे मला तुझ्यासारखं पांढरं शुभ्र व्हायचं होतं, म्हणून मी दगडाने घास घास घासलं, साबण लाव लाव लावला, पण मी आहे तसाच काळा आहे, मला तुझ्यासारखं शुभ्र नाही होता येते. बगळा म्हणाला, अरे तुझा रंग काळा असला म्हणून काय झालं? तुझ्यामध्ये इतर पण कितीतरी गुण आहेत. तू आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवतोस, सगळं आळ्या खातो, किडे खातोस, अन्न सडकं खातोस आणि त्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो. तू काळा जरी असला तरी तुझा अंग किती छान तुकतुकीत लुकलुकीत आहे. तुझ्याजवळ पण गुण आहे, तर या गुणांचा तू उपयोग करून घे. बरं का मुलांनो? तेव्हा आपण आपल्या जवळ जे गुण आहेत ना ते वाढवायचे आणि त्याचा उपयोग करायचा आणि दुसऱ्याचे गुण पाहून त्यांच्याशी तुलना नाही करायची. आमची गोष्ट संपून जाय. आता मी तुम्हाला एका अत्यंत खोडसाळ मुलाची गोष्ट सांगणार आहे. त्या खोडसाळ मुलाचं नाव होतं गणू. त्या गणूचं जे गाव होतं की नाही, त्या गावाचं नाव होतं माणगाव. या माणगावामध्ये खूप छोटी छोटी मुलं खेळायची. सगळी गणूची मित्रमंडळी होती. पण हा गणू होता की नाही, या गणूला त्याचे बाबा रोज मेंढ्यांना घेऊन माळ रानावर पाठवायचे. ते सांगायचे, गणू मेंढ्यांना घेऊन माळ रानावर जा, त्यांना गवत खाऊ दे आणि तू त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं बरं का, नाहीतर एखाद दिवशी लांडगा येईल आणि आपल्या या सगळ्या मेंढ्यांना खाऊन टाकेल. तेव्हा गणू नीट लक्ष ठेव. बिचारा गणू खेळ सोडून त्या मेंढ्यांना घेऊन आपला चरायला जायचा. तिथे एक दगड होता, त्या दगडावर बसायचा. पण तिथे बसून काय करायचं त्याला काही सुचायचंच नाही, कारण त्याची मित्रमंडळी नव्हती, तिथे खेळायला कोणी नव्हतं, कोणी बोलायला नव्हतं. मग काय करायचं? बसून 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 त्याला कंटाळा यायचा. मग कधी इकडे दगड फेक, कधी तिकडे गवतच उपट, असं काहीतरी करायचा. तेही करायचा यायला लागला कंटाळा. मग त्याने काय केलं की एकदा आता आपण गंमत करूया असं ठरवलं आणि तो त्या दगडावर उभा राहिला. आणि उभं राहून त्यांनी काय केलं, जोरा जोरात मोठ्या मोठ्यांनी सगळ्यांना हाक मारायला सुरुवात केली. अरे गोविंदा, अरे गण्या, अरे माधव,
अरे पेन द्या, अरे लवकर लवकर धावा, लवकर लवकर धावा, लांडगा आला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. सगळ्यांनी तो आवाज ऐकला आणि सगळी त्या गावातली मंडळी धावत सुटली माळावर. त्यांना असं वाटलं गणूच्या सगळ्या मेंढ्याने तर हा लांडगा खाईल. धावत धावत धापा टाकत टाकत ती सगळी मंडळी त्या गणूच्या जवळ गोळा झाली. गणूला म्हणाली, अरे लांडगा आहे कुठे, आहे कुठे, दाखव दाखव. त्या लांडग्याला आपण हाकलून देऊया, त्या लांडग्याला आपण मारून टाकूया. गणू हसत सुटला, खो खो खो. अरे लांडगा आहेच कुठे. मग तू काय केलंस, एवढ्या मोठ्या मोठ्याने हाका मारल्यास ना आम्हाला, आम्ही सगळी हातातली कामं टाकून इकडे धावत आलो, हा काय फाजीलपणा. गणू हसला, मला करमत नव्हतं ना, म्हणून मी तुमची जरा गंमत केली. लांडगा मिणगा काही नाही, लांडगा विणगा काही नाही. गावकरी रागावले आणि रागारागाने तिकडनं निघून गेले. असेच काही दिवस गेले. परत त्यांनी तेच केलं. दुपारची वेळ होती आणि हेच जोरा 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 जोरात त्यांनी ओरडायला सुरुवात केली. ओ लांडगा आला रे आला, ओ धावा धावा धावा, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. गावामध्ये होत्या त्या सगळ्या आयाबाया होत्या. त्यांनी हा गणूचा आवाज ऐकला घाबरलेला आणि त्यांना वाटलं, अरे गणू संकटात आहे, लांडगा आलाय आणि तो मेंढ्या खातोय, आपल्याला जायला पाहिजे. बिचाऱ्या बाया बापड्या धावत 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 पळत त्या गणूच्या जवळ. त्या बाया म्हणाल्या, काय रे गणा, कुठे आहे लांडगा. परत आपला गणा मोठा मोठ्याने हसतोच आहे. अरे लांडगा आलाच नाही, हा काय रे चावटपणा तुझा. त्या आया बाया पण रागवल्या आणि तशाच घरी परतल्या. परत काही दिवसानंतर एक लांडगा खरंच आला आणि त्या लांडग्यानी मागच्या बाजूनी एक एक मेंढरू खायला सुरुवात केली. गणोबाचं लक्ष गेलं आणि गणोबा जीवाच्या आकांताने ओरडायला लागला, अरे लांडगा आला, लांडगा आला, धावा रे धावा, लांडगा आला, लांडगा मेंढरू खातय, एक मेंढरू खाल्लं, अरे धावा रे धावा, लांडगा दुसरं मेंढरू खातय. पण कोणी तिकडे आलं नाही, कारण त्यांनी 2 वेळेला थट्टा केली होती आणि लोकांना उगीचच त्रास दिला होता. या वेळेला कुणी यायलाच तयार नाही. पण लांडगा मात्र खरंच आला होता बरं का, आणि त्यांनी मेंढरं खायला केली सुरुवात. शेवटी तो स्वतःच खाली उतरला, दगडावरनं उडी मारली आणि हातातल्या दांड्यानी त्या लांडग्याला मारायला गेला. जसा त्याने त्या लांडग्यावर ते दांडकं उगारलं, त्या लांडग्याने त्या गणूवरच उडी टाकली आणि त्या गणूला जाम जखमी केलं. गणू बिचारा रडत रडत धावत धावत ओरडत ओरडत गावाकडे गेला आणि तिथे गावकऱ्यांना सांगितलं, अहो खरंच लांडगा आलाय. मग त्या सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र होऊन त्या लांडग्याला मारलं आणि गणूला सांगितलं, गणू परत अशी थट्टा करायची नाही, पाहिलंस ना उगाचच थट्टा केल्याचं फळ काय होतं, आणि म्हणून कधी खोटं बोलायचं नाही आणि मोठ्या माणसांची उगाचच थट्टा करायची नाही. आमची गोष्ट संपून जाय.